राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज निकाल। सकाळी 10 वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरुवात। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जलद आणि अचूक निकाल सर्वात आधी फक्त जय महाराष्ट्रवर। पाहत रहा दिवसभर जय महाराष्ट्र। पुण्याचा कारभारी आज ठरणार। महापौर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। भाजपच्या मंजुषा नागपूर यांचं नाव आघाडीवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 61वा वाढदिवस। दादांच्या निधनामुळे शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटीमध्ये दाखल। कामाख्या देवीचं घेणार दर्शन। चंद्रपुरात सत्ता स्थापनेचा तिढा कायम। काँग्रेस भाजपमध्ये तीव्र संघर्ष सुरू, तरी सुद्धा मुनगंटीवार दानोरकर आज एकाच मंचावर येणार। जीभ दाताखाली आली म्हणून आपण काही दात तोडत नाही। स्वयंसेवक मुसलमानांमध्ये जाऊनही काम करतायत। सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदू मुस्लिम एकतेवर भाष्य। आपण 75 वर्षांचा झालो, संघ सांगेल तेव्हा निवृत्त घेणार। सरसंघचालकांनी दिले निवृत्तीचे संकेत। दावोसमधील 75% करार ऍक्टिव्ह झालेत। मेक इन इंडियावर आता मोठा भर। टीका करणाऱ्यांना कृतीनेच उत्तर देणार। सुप्यातील सभेतून फडणवीसांचा टोला। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात। अजित पवारांची इच्छा पूर्ण करावी, अभिनेते सयाजी शिंदेंनी मांडलं मत। तेलंगणामधून एमआयएमला काढून टाका। देशामध्ये फक्त भगवा आणि निळाच चालणार। भाजपच्या नेत्या नवनीत राणांची एमआयएमवर टीका। देवखेड वेब सिरीजच्या वादावर पडदा। दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी मागितली माफी। गुहागरच्या आडूर गावी जाऊन सुकाई देवीला घातलं गारहाण। आशिष शेलारांची देवखेडवर बंदी घालण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली बंदीची मागणी। अमरावतीमध्ये श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयामध्ये राडा। प्राध्यापकांचं प्राचार्यांविरोधात बंड। राड्याचं सीसीटीव्ही फुटेज जय महाराष्ट्राच्या हाती। सोलापूर जवळच्या विजयपूरमध्ये प्रशिक्षण विमान कोसळलं। अपघातामध्ये दोन वैमानिक जखमी। अंडर 19चा विजेता भारतीय युवा संघ मायदेशात दाखल। कर्णधार आयुष मात्रेसह सहकाऱ्यांचं जल्लोषात स्वागत। आजपासून कोकणात यात्रेची धूम। आंगणेवाडीच्या भराडी यात्रेची होणार सुरुवात। मंत्री आशिष शेलार पहिल्याच दिवशी घेणार दर्शन।